आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। उद्धव ठाकरेंनी आज दुपारी 4 वाजता महिला पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। शाखा प्रमुखांच्या बैठकीनंतर शिवसेना भवनामध्ये बोलावली दुसरी बैठक। आगामी मुंबई पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक होणार। शिंदेच्या सेनेची आज रात्री 8 वाजता दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बैठकीला शिंदेच्या सेनेचे सर्व मोठे नेते उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही बैठकीला उपस्थित असणार। मनोज सरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या आरोपावरून 2 गटामध्ये वाद। हिंगोलीच्या वसमत तालुक्यामधील भेंडे गावातली घटना। व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यावर कुरुंदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी बहिणींना ई-केवायसी करणं बंधनकारक। मंत्री आदित्य तटकरेंची योजनेबाबत महत्त्वाची माहिती। पुढील 2 महिन्यामध्ये ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं। प्रवीण दरेकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। राज्य सहकारी संघाचा शिक्षण निधी पूर्ववत सुरू करावा आणि विविध प्रश्नांसंदर्भात संयुक्त बैठकीचं आयोजन करावं। दरेकरांची फडणवीसांकडे मागणी। सकारात्मक कार्यवाही करण्याचं फडणवीसांचं आवाहन। गणेश नाईकांच्या जनता दरबाराच्या विरोधात शिंदेची सेना कोर्टात। नाईकांचा जनता दरबार बंद करण्यासाठी शिंदेच्या सेनेकडून याचिका। शिंदेच्या सेनेचे किशोर पाटकर मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांनी जनहित याचिका दाखल केली आहे। नाशिकच्या लासलगावमध्ये एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलाची हत्या। घटनेच्या निषेधार्थ नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून लासलगाव बंदची हाक। लासलगाव बंदला व्यापाऱ्यांचा मोठा प्रतिसाद। मुंबईमध्ये ओला उबेरचा प्रवास महागला। ओला उबेरसाठी प्रति किलोमीटर 22 रुपये 72 पैसे मोजावे लागणार। मागणीच्या कालावधीमध्ये भाडं 1.5 पट वाढवण्याची परवानगी। मागणी नसलेल्या काळामध्ये 25% कमी भाडं आकारावं लागणार। जून ते ऑगस्ट 2025 दरम्यान राज्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान। शेती पिकांच्या नुकसानापोटी राज्य सरकारकडून 689 कोटी रुपयांची मदत मंजूर। नांदेड, परभणी, सातारा, सांगली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार।